एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगी जर आपल्याला दोन घटना असतील समोर आणि एकाच महत्त्वाच्या घटनेला जर वेळ द्यायचा असेल, महत्त्व द्यायचे असेल, तर सहज आपण बोलून जातो, आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे. पण मग हे वाक्य कुणाचे, ही म्हण कुठे तयार झाली? तर पुन्हा एकदा जावं लागतं आपल्याला आपल्या छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये. ज्यावेळी युद्धाचा प्रसंग तर रोजच असायचा, तशा कालखंडामध्ये आपला सिंहगड शत्रूच्या ताब्यात गेल्यानंतर तो परत घेण्यासाठी छत्रपती शिवराय स्वतः योजना आखत होते. योजना आखत असतानाच स्वतःच्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला गेलेले थोर मावळे तानाजी मालुसरे यांना तो प्रसंग समजला. त्याच क्षणी तानाजी मालुसरेंनी विनंती केली की सिंहगड मी घेणार, ती जबाबदारी मला द्या. छत्रपती शिवराय तयार नव्हते, कारण त्यांच्या मुलाचं लग्न होतं. तानाजी मालुसरेंच्या मुलाचं लग्न असल्यामुळे छत्रपती शिवराय आणि आऊसाहेब तयार नव्हते. पण त्यावेळी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं हे वाक्य ज्यांच्या मुखातून आलं ते तानाजी मालुसरे. आणि खरोखर तसं म्हणल्याप्रमाणे त्यांनी अगोदर सिंहगड घेतला, अगोदर गनिमांना हरवलं, पण त्या प्रसंगामध्ये आपल्याला तानाजी मालुसरेंना गमवावं लागलं. त्याच्यानंतर ज्यावेळी तानाजी मालुसरेंच्या मुलाचं लग्न झालं, त्या लग्नाला स्वतः छत्रपती शिवराय हजर राहिले आणि त्यांनी पितृकर्तव्य त्या ठिकाणी पार पाडलं. असा थोर इतिहास लाभलेली भूमी म्हणजे महाराष्ट्र.